सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण काय बघत होतो, की आपण फुल फॉर्म वगैरे पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिले 2 व्हिडिओ पाहिलेलेच आहेत. त्यामध्ये आपण 100 फुल फॉर्म बघितलेत. आपण काय ठरवलं होतं, की 200 बघायचे. 200 नाही तुझ्यासाठी अजून 30 कमी केलेत. जे की अनवॉन्टेड आहेत. जर समजा परीक्षेला ते म्हणजे येणार नाहीत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 3रा बघणार आहे आणि पार्ट 3ऱ्यामध्ये आपण आज 70 फुल फॉर्म हे बघणार आहे. तुझं टार्गेट सगळं सुरू असेल मार्चचं. तो कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आज लक्ष दे टक्या. हे बघ ओसीआर. ओसीआरचा लॉंग फॉर्म काय असतोय? ओसीआरचा लॉंग फॉर्म असतो ऑप्टिकल ऑप्टिकल सी फॉर कॅरेक्टर कॅरेक्टर आणि आर फॉर रीडर असतो. READER. लक्षात आलं का? ओसीआरचा लॉंग फॉर्म असतो ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर. त्यानंतर ओएफसी. ओएफसीचा लॉंग फॉर्म काय असतो? ओएफसीचा लॉंग फॉर्म असतो ऑप्टिकल फायबर सी फॉर केबल. सी फॉर काय केबल. आता केबलचं स्पेलिंग लक्षात घे. CABLE असं नसतंय. हे पण केबलच आहे. उच्चार त्याचं प्रोनाउन्सिएशन त्याचे आहे. पण इथं केबलचं स्पेलिंग आहे बघ. CABEL. आले का ध्यानात? CABEL. त्यानंतर OTP. आता आपण बघतो बरेच टाइम आता आपण रोज मोबाईल यूज करतो. त्यामध्ये सकाळ सकाळ तुझ्या मोबाईल OTP येते लॉग इन करण्यासाठी. त्याचा लॉंग फॉर्म माहिती आहे का तुला? माहिती आहे ना? OTPचा लॉंग फॉर्म असतोय वन टाइम पासवर्ड असतो. ओटीपीचा लॉंग फॉर्म असतो वन टाइम पासवर्ड. माहित नसेल तर आता लक्षात घे. वन टाइम पासवर्ड. आलं का ध्यानात तुझ्या? त्यानंतर PFRDA. PFRDA हा मोस्ट विचारला जातो परीक्षेला. IMP हा. PFRDA. PFRDA चा लॉंग फॉर्म लक्षात घे. P फॉर पेन्शन. पेन्शन. F फॉर काय आहे? F फॉर फंड. पेन्शन फंड. R फॉर रेग्युलेटरी. D फॉर डेव्हलपमेंट. DEVELOPMENT. डेव्हलपमेंट. A फॉर ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑफ इंडिया. लक्षात आलं का तुझ्या? PFRDA चा लॉंग फॉर्म पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हा परीक्षेला विचारला जातो. PFRDA. पेन्शन. P फॉर पेन्शन. F फॉर फंड. पेन्शन फंड. रेग्युलेटरी. रेग्युलेटरी. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता जर हे बघितलं PFRDA काय? PFRDA एक ऍक्ट आहे जो की 2013-14 ला आलेला आहे. त्यामध्ये काय केलं जातं बबन? त्यामध्ये आपले जे NPS असेल नॅशनल पेन्शन स्कीम आणि UPS असेल युनिफाईड पेन्शन स्कीम त्याचे ते रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामध्ये फंड वगैरे कसं करायचं काय करायचं ते कार्यक्रम इथं राबवला जातो ह्या ऍक्ट नुसार. ओके. ही एक संस्था आहे थोडक्यात. त्यानंतर PPO. आता PPO चा लॉंग फॉर्म काय लक्षात आलं का? P फॉर पेन्शन. पेन्शन पेमेंट. पेन्शन पेमेंट ऑफ ऑर्डर. परीक्षेला विचारलं जात नाही पण लक्षात घे तरी पण. PPO चा लॉंग फॉर्म पेन्शन पेमेंट ऑफ ऑर्डर. त्यानंतर PDF. आता तू काय करतो? फोटो काढतो दानादन मोबाईल मध्ये आणि एखाद्याला पाठवायचे असेल तर काय करतात? PDF तयार करता तुम्ही. PDF चा लॉंग फॉर्म आता बऱ्याच जणांना PDF चा लॉंग फॉर्म माहित नसणार आहे. PDF सगळ्या दुनियाला माहिती आहे. PDF पाठवली, PDF आली, PDF गेली, ही फाईल गेली, ती फाईल गेली. पण PDF चा तुला लॉंग फॉर्म माहिती आहे का? PDF चा लॉंग फॉर्म लक्षात घ्या आता सांगतो तुला. PDF चा लॉंग फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट. D फॉर डॉक्युमेंट. F फॉर काय? फाईल नाही. F फॉर फॉर्मॅट. काय आहे? F फॉर फॉर्मॅट. लक्षात आलं का? P फॉर पोर्टेबल, D फॉर डॉक्युमेंट आणि F फॉर फॉर्मॅट. आपला कार्यक्रम जमला. हा तुझा मोठा MP. PMA करतोस तू रोज. आले आर्टिकल आले गेले. कोण होतं नव्हतं. रिफ्यूज मारले. मिसेंट आलं. कार्यक्रम इथं राबवला जातो. कुठं? PMA मध्ये. PMA चं नाव माहिती असलं पाहिजे. पोस्टमन मोबाईल. मोबाईलचं स्पेलिंग पाहिजे. MOBILE. ऍप्लिकेशन. पोस्टमन मोबाईल ऍप्लिकेशन. आला का ध्यानात तुझ्या? त्यानंतर PMA आणि PMO मध्ये फरक असते.
PMA चा लॉंग फॉर्म असतो पोस्टपोन मोबाईल ऍप्लिकेशन आणि PMO चा लॉंग फॉर्म काय असतो बाबा? PMO चा लॉंग फॉर्म असतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस. प्रोजेक्ट मॅनेजमेंट NAGEMENT मॅनेजमेंट ऑफिस. आला का त्यांना तुझ्या? PMA म्हणजे काय? पोस्टपोन मोबाईल ऍप्लिकेशन. त्यानंतर PMO प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस. त्यानंतर PMLA पण आहे बरं का. PMLA म्हणजे काय असतंय? प्रिव्हेन्शन ऑफ मनी. M फॉर मनी, L फॉर लॉन्डरिंग आणि A फॉर ऍक्ट. लक्षात घे, परीक्षेला विचारलं जाणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. आता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट कधीच आहे? ते 2002 चा आहे. 1 जुलै 2005 साली तो लागू झालाय. हे काय विचारत नाही, पण तू फक्त काय कर, PMLA चा लॉंग फॉर्म लक्षात ठेव. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आलं ध्यानात. त्यानंतर PPP. आता PPP काय? PPP म्हणजे काय? पॉइंट, P फॉर पॉइंट, 2 पॉइंट प्रोटोकॉल. आलं का लक्षात? पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल. आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं? 1 ते 10 पर्यंत पाहिले. 1 ते 10 पर्यंत IFP कुठला सांगितला? PFRD पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आपला कार्यक्रम जमला. लक्षात आलं? पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्यानंतर PMA चे आपण बघितलं पोस्टपोन मोबाईल ऍप्लिकेशन. त्यानंतर PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट कधीचा आहे? 2002 सालीचा आहे. 1 जुलै 2005 ला लागू झाला. PFRD कधीचा आहे? 2013-14 आहे PFRD. चला आता आपण 11 नंबरचं बघूया. आता लक्ष द्या, आता 11 नंबरचं PNOP काय होता? PNOP 2024 च्या ऑगस्ट मध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचं काय झालंय? घोळ झालाय. कार्यक्रम वाजला तिथं. कधी त्यांनी वाचलंच नव्हतं PNOP काय. PNOP चा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. PNOP चा लॉंग फॉर्म पार्सल नेटवर्क ऑप्टिमायझेशन. O फॉर ऑप्टिमायझेशन. आता ऑप्टिमायझेशनचं स्पेलिंग लक्षात घे बरं का. स्पेलिंग मध्ये गोंधळ केला जातो तुझा. आणि P फॉर प्रोजेक्ट. आता PNOP जसा असतो तसाच MNOP चा असतो. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं MNOP. PNOP म्हणजे काय? पार्सल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट. त्यानंतर लक्षात घ्या PRS चा लॉंग फॉर्म असतो पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम. S फॉर सिस्टीम. S फॉर सर्व्हिस दिला जातं तुम्हाला. कन्फ्युजन इथंच केलं जातं. S आला परीक्षेमध्ये, सिस्टीम किंवा सर्व्हिस, इथं कन्फ्युजन केलं जातं परीक्षेला. त्यानंतर लक्षात घ्या PPI चा लॉंग फॉर्म असतो पोस्ट बँक ऑफ इंडिया. पोस्ट बँक ऑफ इंडिया. ध्यानात आलंय का? पोस्ट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर POS चा लॉंग फॉर्म काय? POS चा लॉंग फॉर्म असतो पॉइंट ऑफ सेल. आता पॉइंट ऑफ सेल पहिला असतील. पॉइंट ऑफ सेल कुठे असतं? बॅक ऑफिस मध्ये पॉइंट ऑफ सेल वगैरे तो मॅटर असतो. एसओ मध्ये जर काम करत असशील, एसओ मध्ये जर तू बसला असेल तर खुर्ची वगैरे, तर तिथं पॉइंट ऑफ सेल कुठे असते? पॉइंट ऑफ सेल बॅक ऑफिस मध्ये ते कार्यक्रम असतो, तिथं डिस्पॅच वगैरे तो कार्यक्रम चालतो. त्यानंतर PSO काय असतं? PSO म्हणजे प्रेस सॉर्टिंग ऑफिस असते. प्रेस सॉर्टिंग ऑफिस. लक्षात आलंय का? कनेक्ट तू इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहिलाय, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बंद कर. PIC चा लॉंग फॉर्म असतो प्रोजेक्ट PROJECT प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. C फॉर कमिटी असतं. लक्षात आलं का? C फॉर कमिटी. PIC चा लॉंग फॉर्म प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कमिटी. त्यानंतर पोस्ट. आता पोस्टचा लॉंग फॉर्म काय? पोस्टचा लॉंग फॉर्म असतो पॉवर ऑन. S फॉर सेल. T फॉर टेस्ट. पॉवर ऑन सेल टेस्ट. POST चा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. पॉवर ऑन सेल टेस्ट. त्यानंतर PIS चा लॉंग फॉर्म असतो पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टीम. PIS चा लॉंग फॉर्म असतो पर्सनल
इन्फॉर्मेशन सिस्टीम. माझ्यासोबत तू काय करायचंय, लिहायचंय टपाटपा. त्यानंतर पीएमयू चा लॉंग फॉर्म लक्षात घे. पीएमयू चा लॉंग फॉर्म असतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट. त्यानंतर लक्षात घ्या पीसीसी. आता पीसीसी चा लॉंग फॉर्म काय असतो, पीसीसी चा लॉंग फॉर्म असतो प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन कमिटी. प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन कमिटी. आलं का लक्षात बाबा तुझ्या? लक्षात यायला ना कार्यक्रम काय चालू आहे, काय चाललंय? 4 मार्कासाठी सगळं चाललंय हे. ह्याच्यामध्ये आता आयपी कुठला, पीएनओपी पार्सल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट. त्यानंतर पीआरएस पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम. त्यानंतर पीएसओ प्रेस सॉर्टिंग ऑफिस. त्यानंतर पीएमयू प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट. एवढे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे मेन मेन. हे परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता आपण काय करूया, 21 नंबर पाहूया, 21 ते 30 पर्यंत काय कार्यक्रम येते. चला बबल्या लक्ष द्या आता. आरएच 21 नंबर टाकला. आरएच चा लॉंग फॉर्म तुला माहिती पाहिजे. आरएच म्हणजे काय असतंय, रुरल हार्डवेअर असतंय. रुरल हार्डवेअर. एच फॉर हार्डवेअर. ध्यानात आलं का? हार्डवेअर सॉफ्टवेअर कॉम्प्युटरचे 2 भाग असल्याचे माहित असेल तुला. त्यानंतर आरएसआय म्हणजे असतं रुरल सिस्टीम इंटिग्रेटर. काय? रुरल सिस्टीम इंटिग्रेटर. स्पेलिंग पाय इंटिग्रेटरचं काय लिहिलो, इंटिग्रेटर. लक्षात घ्या आरएसआय रुरल सिस्टीम इंटिग्रेटर. त्यानंतर डीओपीचा फेवरेट क्वेश्चन कुठला, आरएकेएनपीए. आता आरएकेएनपीए काय असतंय लक्षात घे. आर फॉर असतं रफी, ए फॉर अहमद, AHMED अहमद. के फॉर किडवाई, KIDWAI किडवाई. नॅशनल पोस्टल अकॅडमी. काय असते, नॅशनल पोस्टल अकॅडमी. जमला का कार्यक्रम? आता ही कुठे आहे, ही तुला माहिती पाहिजे, परीक्षेला विचारलं जातंय. रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी कुठे आहे, तर ती कुठे आहे, गाझियाबादला आहे. ध्यानात घे. आर फॉर अहमद रफी, ए फॉर अहमद, के फॉर किडवाई, एन फॉर नॅशनल, पी फॉर पोस्टल, ए फॉर अकॅडमी. लक्षात नसेल राहत तर काय करायचं तुझ्या सांग, तुझ्या ध्यानात राहण्यासाठी. आर फॉर काय, रफी तुमचा रफी मित्र आहे समजा. तो काय केलं, अहमदाबादवरून किडवाईला गेला. कुठं, अहमदाबादवरून किडवाईला. कुठं गेला, अहमदाबादवरून किडवाईला. कुठं जायचं होतं त्याला, नॅशनल पोस्टल अकॅडमी जायचं होतं. पोस्टची आपली जी अकॅडमी आहे समजा, नॅशनल राष्ट्रीय पोस्टल अकॅडमी, त्यामध्ये त्याला जायचं होतं. कोणाला जायचं होतं, तुमचा मित्र रफी. कुठून निघला तो, अहमदाबादवरून निघला. कुठं जायचं होतं, किडवाई. त्यानंतर NPA म्हणजे नॅशनल पोस्टल अकॅडमी. आता विसरणार नाही ना बाबू तू, आता विसरायचं नाही. आपला कार्यक्रम वाजला पाहिजे परीक्षेमध्ये. तुला विचारलं RKNPA, लगेच तुझ्या डोक्यात बत्ती पेटली पाहिजे. काय, मित्र तुझा कोण, रफी. ए फॉर अहमदाबादवरून निघला. कुठं, किडवाईला. कशात निघला, कशासाठी निघला, ते नॅशनल पोस्टल अकॅडमी त्याला जायचं होतं. लक्षात येते का? त्यानंतर लक्षात घे तुझा IMP क्वेश्चन. RLO काय असतंय, रिटर्न लेटर ऑफ पे असतंय. रिटर्न लेटर ऑफिस. इथं काय केलं जाते बापू, इथं काय असतंय, तुझे जे अनक्लेम आर्टिकल आहेत ना, अनक्लेम आर्टिकल ते जाते ते कुठं, रिटर्न लेटर ऑफिसला जाते. त्यानंतर RICT तू यूज केला असेल डिव्हाइस. RICT चा लॉंग फॉर्म असतंय रुरल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. स्पेलिंग सांग. TEC काय, HNOLOGY. बरोबर आहे का? चुकला असेल तर कमेंट मध्ये सांगून दे, स्पेलिंग बरोबर आहे का चुकीचं आहे टेक्नॉलॉजीचा. टेक्नॉलॉजी बापू इतक्या पुढे गेली काय सांगायलाच नको, बोलायच जागा नाही ठेवली टेक्नॉलॉजीने. ही हिरो हिरोईन लोक मग पैसे कमवले. कोणी युट्यूबची जाहिरात करायला, कोणी काय करायला, कोणी काय करायला. मोठे मोठे नेते ते सगळे काय करायला,
कोण काय म्हणतंय जंगली रम्य प्याव ना भाई, अरे बापू जंगली रम्य प्याव ना. त्यानंतर कोण काय म्हणतंय बोलो जुबा केसरी. कार्यक्रम वाजला ना बापू आपला. आता परत तुझी IPL सुरू होईल. काय होईल? IPL सुरू होईल. त्यानंतर तू काय करशील? 50 रुपये लावशील. 2 लाख 2 करोड का 1 रुपया 1 करोड असतात काही. 1 करोडच्या अपेक्षेने 50 रुपये लावशील. दिवसभर तू 4 तास तिथेच वाया घालशील. तिकडे ते पैसे कमवले तर आपला कार्यक्रम इथं वाजायला आहे. ते कार्यक्रम जरा बंद करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आरबीचा लॉंग फॉर्म काय असतोय? रूरल बिझनेस. रूरल बिझनेस किंवा रिअल बिझनेस सुद्धा असतो. रिअल बिझनेस. लक्षात आले का? आरबीआय नाही लिहिलं, आरबी लिहिलंय. आरबीआय लगेच तुला लक्षात आलं पाहिजे. आरबीआय म्हणजे काय असतं? आरबीआय म्हणजे असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 साली. ठीक आहे. कुठल्या कायद्याद्वारे? 1934 चा कायदा होता. 1 एप्रिल 1935 ला काय झालं? आरबीआयची स्थापना झाली. आरबीआय काय करतं? सगळ्या बँकांची बँक म्हणून आरबीआयला ओळखलं जातं. आरबीआय मध्ये काय कार्यक्रम केला जातो? सगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवलं जातं. त्यामध्ये ज्यावेळेस तुमची म्हणजे बँकेची परमिशन घ्यावी लागते, SLR CRR हा कार्यक्रम तिथं ठेवावा लागतो. गोल्डच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात आरबीआय कडे डिपॉझिट ठेवावे लागते. रूल्स अँड रेग्युलेशन हे सगळं आरबीआय बनवून देतं. बँकांची बँक म्हणून कोण काम करतं? आरबीआय काम करते. ठीक आहे. तो विषय बाजूला घे. आपल्या इकडे फुल फॉर्म कडे RAN. RAN म्हणजे काय? रॅन नाहीये. रनचं पास्ट टेन्स नाही इथं. रॅन. RAN म्हणजे काय इथं? रेडिओ ऍक्सेस नेटवर्क. आला का ध्यानात तुझ्या? RAN चा लॉंग फॉर्म काय? रेडिओ ऍक्सेस नेटवर्क. त्यानंतर RAM म्हणजे राम नाही. RAM म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. काय असतंय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ह्याला व्हॉलटाईल मेमरी म्हणतात. ठीक आहे. ही परमनंट नसते. त्यानंतर ROM काय असतंय? रीड ओनली मेमरी. ओनली मेमरी. हे काय असतंय? हे नॉन व्हॉलटाईल असतंय. परमनंट असतंय. हे कुठलं? रीड ओनली मेमरी. त्यानंतर लक्षात घे, PROM चा लॉंग फॉर्म असतो प्रोग्रामर किंवा प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओनली मेमरी. आला का तुझ्या ध्यानात? आता काय बघूया, किती 30 पर्यंत बघितले. ह्याच्यामध्ये लक्षात कुठले कुठले ठेवायचे तू? RSI विचारला जातो परीक्षेला. रूरल सिस्टीम इंटिग्रेटर. RAK NPA रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी विचारली जाते. त्यानंतर रिटर्न लेटर ऑफिस विचारलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारते. अनक्लेम आर्टिकलचा कार्यक्रम कुठं वाजवला जाईल? रिटर्न लेटर ऑफिस मध्ये ते जाते. त्यानंतर RICT रूरल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर RAM आणि ROM हे माहितीच असते सगळ्याला. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. आले का तुझ्या ध्यानात? आता पाहायचं का पुढचं? चल बाय, लिहून घे दुसरं. चल चला काय करा, 31 नंबर बघा. आता 31 नंबर काय टाकलंय? RPF चा लॉंग फॉर्म काय? RPF चा लॉंग फॉर्म असतो रिक्वेस्ट. F for P for proposal. कॉलेजमध्ये प्रपोज केले असेल ते विषय वेगळा इथं. RPF चा लॉंग फॉर्म काय? रिक्वेस्ट फॉर प्रपोजल. त्यानंतर S&D चा लॉंग फॉर्म असतो सेल्स अँड डिस्ट्रीब्युटर्स. DISTRUBUTORS डिस्ट्रीब्युटर्स स्पेलिंग ब्युटर्स. त्यानंतर RDBMS तुला दिसायला त्यांना मोठं दिसतंय, पण याचं काहीच नाही. काय? R म्हणजे रिलेशनल डाटाबेस. B फॉर डाटा, B फॉर बेस, M फॉर मॅनेजमेंट आणि S फॉर काय? सिस्टीम. आलं का लक्षात तुझ्या? काय? रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. रिलेशनल आता रिलेशन असते तुझे कुठं कुठं काय काय.
ठीक आहे. त्यानंतर आरटीजीएस, आरटीजीएस चा लॉंग फॉर्म असतो, परीक्षेला विचारला जातो आरटीजीएस चा लॉंग फॉर्म सांगा. आरटीजीएस चा लॉंग फॉर्म सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आरटीजीएस चा लॉंग फॉर्म काय असतो? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असते. रिअल, सगळ्यांनी लिहून घ्या, टाइम ग्रॉस सेटलमेंट, SETTLEMENT, सेटलमेंट. त्यानंतर SMPS चा लॉंग फॉर्म काय आहे? SMPS चा लॉंग फॉर्म असतो बघ, स्विच मोड, स्विच मोड पॉवर सप्लाय. पॉवर स्पेलिंग POWER, नाही तर POWDER लिहिशील तर ते पावडर होत आहे. POWDER, पॉवर सप्लाय. SUPPLY, सप्लाय. आलं का लक्षात? SMPS लॉंग फॉर्म, स्विच मोड पॉवर सप्लाय. त्यानंतर एसीपी, एसीपी म्हणजे काय? SIP नाही, एसीपी. एसीपी म्हणजे सॅप असते. सॅप फिनाकल तू रोज चर्चा करत असेल. सॅप मधून काय काम केले जाते? आपले जे आर्टिकल असतील इश्यू केले जातील, बॅगा रिसिव्ह केले जातील, कॅश ट्रान्सफर करण्याचं काम तिथून केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला बीओला कॅश इश्यू करणं, त्यानंतर ट्रेजरीचं व्यवस्थित हिशोब ठेवणं, हे सगळं कार्यक्रम कुठं केला जातो? हे सगळं सॅप मध्ये केलं जातं. सॅपचं तुला लॉंग फॉर्म माहिती पाहिजे, असला पाहिजे. सॅपचा लॉंग फॉर्म असतो सिस्टीम ऍप्लिकेशन, सिस्टीम ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट्स, PRODUCTS, प्रोडक्ट्स. आलं का लक्षात? सॅपचा लॉंग फॉर्म तुला आतापर्यंत माहिती नव्हता, मला माहिती 90% GDS ला सॅपचा लॉंग फॉर्म सुद्धा माहिती नसणार आहे. आता आपण विसरायचं नाही, काय आहे? सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स. लक्षात राहील ना तुझ्या? सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स. आलं का ना? तर पाय पुढचं SC. SC म्हणजे काय? SC म्हणजे असते सर्व्हिस सेंटर, सर्व्हिस सेंटर. त्यानंतर लक्ष द्या, SSD. SSD चा लॉंग फॉर्म काय असतो? SSD चा लॉंग फॉर्म असतो सॉलिड स्टेट, SOLID, सॉलिड स्टेट, STAT, स्टेट, आणि DRIVE, ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. SSD चा लॉंग फॉर्म काय? आता SMTP. SMTP चा लॉंग फॉर्म काय असतो? SMTP चा लॉंग फॉर्म असतो सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMTP चा लॉंग फॉर्म सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर लक्षात घे, SAL चा लॉंग फॉर्म काय असतो? SAL परीक्षेला विचारला जातो बरं का. SAL लक्षात ठेवायचा आहे, सरफेस एअरलिफ्ट, SAURFE, सरफेस एअरमेल, एअरमेल लिफ्ट. आता बरेच GDS MTS म्हणून कुठे लागलेले आहेत? एअरमेल ला लागले असतील. ठीक आहे. SAL चा लॉंग फॉर्म लक्षात घ्या, सरफेस एअरमेल लिफ्ट. ह्याच्यामध्ये IMP कुठले येतं? IMP लक्षात घे, RDBMS, रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर RTGS चा लॉंग फॉर्म असतो रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. त्यानंतर सॅपचा लॉंग फॉर्म तू विसरला पाहिजे. सॅपचा लॉंग फॉर्म पाहिजे सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट. त्यानंतर SL, सरफेस एअरमेल लिफ्ट. एवढं लक्षात आलंय का? चला आता आपण पुढचे पाहूया. चला लक्ष द्या, आता काय करणार आहे? VGA 41 नंबरचं पाहूया. आता 41 नंबर काय टाकलाय? VGA. VGA चा लॉंग फॉर्म काय असतो? VGA चा लॉंग फॉर्म असतो व्हिडिओग्राफिक ऍडॅप्टर, VIDO, व्हिडिओग्राफिक, व्हिडिओग्राफिक ऍडॅप्टर. व्हिडिओच्या जागी तुम्हाला व्हर्च्युअल सुद्धा देतील बरं का. व्हिडिओग्राफिक ऍडॅप्टर, ADAPTER. व्हिडिओच्या जागी व्हर्च्युअल सुद्धा देतील. व्हर्च्युअल सुद्धा बरोबर आहे. व्हिडिओग्राफिक ऍडॅप्टर आणि व्हर्च्युअल ग्राफिक ऍडॅप्टर दोन्ही बरोबरच आहे. जर परीक्षेने दोन्ही दिले तर बोथ A and B हा पर्याय चूज करायचा आहे. त्यानंतर तुला काय दिसत असेल? VPNOBB लस मोठं दिसत असेल, बरोबर का नाही? मोकार कार्यक्रम दिसत असेल, VPNOBB काय लिहिलंय बाबा? लक्षात घे, तुला सांगतो काय ते. VPNOBB म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? व्हर्च्युअल. पी म्हणजे लक्षात घे, पी म्हणजे काय? प्रायव्हेट. सांगतो तुला, व्हर्च्युअल प्रायव्हेट. N फॉर नेटवर्क, O फॉर ओव्हर, आणि जे बीबी लिहिले का शेवटी, बीबी, बेबी तुझी बेबी,
बीबी बीबी म्हणजे काय आहे? ब्रॉडबँड. ब्रॉडबँड बेबी सोना पिल्लू असेल त्या बीबी ब्रॉडबँड. त्यानंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ओव्हर ब्रॉडबँड. आलं का तुझ्या लक्षात? एवढा मोठा कार्यक्रम काय आहे? पी फॉर व्हर्च्युअल, पी फॉर प्रायव्हेट नेटवर्क ओव्हर ब्रॉडबँड. आलं का ध्यानात? लक्षात घे. व्हीएनओ. व्हीएनओ चा लॉंग फॉर्म काय असतो? व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर. व्हर्च्युअल नेटवर्क, एन फॉर नेटवर्क, ऑपरेटर, ओ फॉर ऑपरेटर. त्यानंतर लक्षात घे. व्हीडीयू. व्हीडीयू चा लॉंग फॉर्म असतो व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट. व्हर्च्युअल डी फॉर डिस्प्ले. अक्षर समजत नसेल तर लक्षात घे, बोलण्याकडे लक्षात दे आणि तिथून लिहून घे तू. व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट. काय काय जण म्हणते मला वेळच भेटत नाही. बापू वेळच भेटत नाही हे कारण सांगायचेच नाही. तर काय असतंय, एखादा म्हणतो मला वेळच भेटत नाही, काय म्हणतात माझी परिस्थितीच लय गरीब आहे. हा, तसला विषयच नाही. परिस्थिती मानवाला घडवत नाही आणि परिस्थिती मानवाला नमवतोय नाही, एवढं लक्षात घ्यायचंय. माणूसच परिस्थिती घडीत असतोय आणि माणूसच परिस्थितीला काय करू शकतोय? नमवू शकतोय. आपला कार्यक्रम आपल्या पद्धतीने राबवायचा आहे. अभ्यास करणं काळाची काय गरज आहे? नाही तर तू टाके असंच राहशील. लक्षात घे. विसर्टेशन. विसर्टेशनचा लॉंग फॉर्म लक्षात घे आता. P for very, S for small, A for aperture, T for terminal आणि S च दिलं असेल तुम्हाला स्टेशन. हे स्टेशन आहे तसं पुढे लिहायचंय. परीक्षेला विचारला जातो बरं का स्टेशनचा तुला लॉंग फॉर्म लक्षात घे. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन. आलं का तुझ्या लक्षात? जे पुढचं व्हॅन. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं एलियन लोकल एरिया नेटवर्क बघितलं. तसंच WAN काय असतंय? WAN असतंय वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क. आलं का त्यांना? WAN वाईड एरिया नेटवर्क. त्यानंतर WPP. WPP चा लॉंग फॉर्म असतो विदाउट प्रीपेमेंट ऑफ पोस्टेज. विदाउट प्रीपेमेंट ऑफ पोस्टेज. आणि काय करायचंय तुला जे मी स्टार्ट करून दिले तर शकुले तुम्ही लक्ष दे. जे जे स्टार केलेत ना ते आपले पक्के डोक्यात असले पाहिजे. तर WMTS. WUMTS. WUMTS चा लॉंग फॉर्म लक्षात घे. वेस्टर्न युनियन. त्यानंतर M फॉर काय? M फॉर असते मनी. ट्रान्सफर. आता S फॉर काय? सिस्टीम नाही तर S फॉर असते सर्व्हिस. काय करतात परीक्षेला लक्षात घे. सांग तुला हे सिस्टीम आहे आणि सर्व्हिस असते. तुला दोन्ही पर्याय देते तर परीक्षेला आणि इथंच कार्यक्रम आपला वाचतो. काय होतं? इथं आपला कार्यक्रम असतो. वाचलेला आपण असते घरी मग सर्व्हिस, पण तिथं परीक्षेला काय वाटतंय? सिस्टीम बरोबर आहे. आणि तू काय करतो? सिस्टीमला टिक मार्क करून येतो गोल्ड रंगून धडाधड आणि घरी आल्या म्हणतो चुकलं कार्यक्रम आपला. हा, काय करायचं? सिस्टीम आणि सर्व्हिस वाले जे लॉंग फॉर्म आहेत ना ते एकदम ओके परफेक्ट वाचून जायचे. कुठल्याच्या मध्ये सर्व्हिस आणि कुठल्याच्या मध्ये सिस्टीम आहे. WMTS वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर सर्व्हिस. ज्यावेळेस लॉंग फॉर्म मध्ये M असतो मनी असतो. मनी ही सिस्टीम नसते. मनी काय असते? सर्व्हिस, सेवा दिली जाते. M आला मनी शब्द आला त्याच्यामध्ये जर पुढे S आला तर काय असतंय? सर्व्हिस. एवढं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर मॅनेजमेंट शब्द आला तर मॅनेजमेंट काय असते? सिस्टीम असते. मॅनेजमेंट सर्व्हिस नसते. मॅनेजमेंट काय असते? सिस्टीम असते. त्यामुळे लक्ष ठेवायचं मनी आला की सर्व्हिस आणि मॅनेजमेंट आला की सिस्टीम. एवढं लक्षात आलं का तुझ्या? त्यानंतर लक्षात घे. WNX. WNX चा लॉंग फॉर्म असतो वर्ल्ड नेटवर्क एक्सप्रेस. ठीक आहे. WNX चा लॉंग फॉर्म वर्ल्ड नेटवर्क एक्सप्रेस. ZM चा लॉंग फॉर्म लक्षात घे. ZM चा लॉंग फॉर्म असतो झोनल मॅनेजर. झोनल मॅनेजर म्हणजे विभागीय. झोनल म्हणजे काय असतंय? विभागीय. झोन म्हणजे काय असतात? विभाग असतात. विभाग. लक्षात आले का? काय काय ह्याच्यामध्ये लक्षात काय काय ठेवायचंय तू? लक्षात ठेवायचंय
VPNOBB, त्यानंतर व्हिसॅटेशन, त्यानंतर WAN वॅन, वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर सर्व्हिस, हे तुझ्या लक्षात पाहिजे. त्याचप्रमाणे तुझ्या लक्षात पाहिजे VGA सुद्धा लक्षात पाहिजे. काय? व्हिडिओग्राफिक अडॅप्टर आणि VDU, व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट. एवढं काय करायचंय, लक्षातच ठेवायचंय. ह्याच्यामध्ये मोस्ट मी एक 5-6 MP केले तर एवढे तू लक्षात ठेव. बाकीचे 2-4 वाचून जाय फक्त, काही विषय नाही. पण हे जे स्टार केले ते तुला जमलेच पाहिजे. तर चला आता पुढचे पाहू आपण. चल लक्षात घे, 51 नंबर टाकलाय. आता 51 नंबर काय टाकलाय? SMS आहे. SMS तुला माहितीच असेल, 10 वर्ष झालं असेल तू SMS करतोयस. टक 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 11 वाजे तो कार्यक्रम सुरू होतो संध्याकाळी. लाईट बंद करून मेसेज आला गेला, सीन झाला. SMS, त्याला माहिती SMS. SMS चा लॉंग फॉर्म आहे. SMS चा लॉंग फॉर्म असतो शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस. ह्याच्यात दिलंय तुला, काय दिलंय? शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस. तू काय करतो, पान भरली तर मग मेसेज पाठवतोस, त्याला SMS म्हणत नाही. SMS चा लॉंग फॉर्म असतो शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस. शॉर्ट वर स्वीट कार्यक्रम, त्याला काय म्हणजे शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसेस. लक्षात आलं? त्यानंतर टी कोड असतो. टी कोड काय असतात, ते रन करावे लागतात वगैरे सॅप मध्ये, ते कार्यक्रम असतो. टी कोडचं तुला फक्त लॉंग फॉर्म सांगतो, ते लक्षात घे. टी म्हणजे ट्रान्झॅक्शन आणि कोड म्हणजे कोडच. ट्रान्झॅक्शन कोड. टी कोड म्हणजे काय असतो? ट्रान्झॅक्शनचा कोड असतो. त्यानंतर टॅनचा लॉंग फॉर्म काय? टॅन आपण WAN बघितलं. त्यानंतर वाईड एरिया नेटवर्क, त्यानंतर एलियन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क बघितलं. आता TN म्हणजे काय बघ, टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर असतो. TN म्हणजे काय असतंय? टॅक्स डिडक्शन. आता डी कुठून म्हणशील भाऊ, त्यांचा लॉंग फॉर्म तेवढ्या लक्षात घे, टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर असतंय. अकाउंट नंबर. त्यानंतर TNF. आता TNF चा लॉंग फॉर्म काय असतोय? TNF चा लॉंग फॉर्म असतो बघ, टेक्निकली नॉट फिजिबल. टेक्निकली नॉट फिजिबल. फिजिबलचं स्पेलिंग सांग मग मला. FEA BLE. चुकलं असेल तर सांग, कमेंट मध्ये टाक. त्यानंतर TRMP चा लॉंग फॉर्म असतो ट्रान्सपोर्ट रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोडक्ट. ट्रान्सपोर्ट R फॉर रिलेशनशिप. तू म्हणतो ना रिलेशनशिप मध्ये मी, आपल्या भाषेत काय असतंय, गावठी भाषेत गावाकडे म्हणतात काय म्हणतात, तू इकडे शहरात रिलेशनशिप म्हणत असेल, गावाकडे म्हणतात लफडं. ठीक आहे, त्याचा इथं काही संबंध नाही. एवढं लक्षात घे. ट्रान्सपोर्ट रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोडक्शन. मॅनेजमेंट P फॉर प्रोडक्शन. आलं की तुझ्या ध्यानात? नाही, खपकन लक्ष गेलं पाहिजे, गपकन डोक्यात गेलं पाहिजे. TMS तुला पोहोचतो ट्रान्सपोर्ट. M फॉर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट शब्द आला की तुला सांगितलंय, मॅनेजमेंट असेल तर काय असतंय? सिस्टीम असते ती. आणि मनी असेल तर काय असतंय? सर्व्हिस असते. एवढं लक्षात आलंय का? त्यानंतर UPI. तू काय करतो? UPI सर्व्हिस वापरत असतोय. रोज सकाळी कुठे गेलो, चहा घेतला, हे घेतलं, ते घेतलं, फोन पे वापरतो, गुगल पे वापरतो. UPI सर्व्हिस द्वारे काय केलं तर आपले पैसे ट्रान्सफर केले जातात. UPI चा लॉंग फॉर्म काय? UPI चा लॉंग फॉर्म असतोय युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट. पेमेंटचा I फॉर इंटरफेस. आता इथे येस का लावल्या म्हणशी, तू एकच पेमेंट करतो का दिवसात? 5-50 पेमेंट करतोस. पेमेंट इंटरफेस. आलं लक्षात? UPI चा लॉंग फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस. त्यानंतर UAT. आता UAT चा लॉंग फॉर्म काय? UAT चा लॉंग फॉर्म असतो युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. लक्षात आलं का बाबू? बाबूया, UAT युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. त्यानंतर आता पाय UPS चा लॉंग फॉर्म काय असतो? UPS चा लॉंग फॉर्म असतोय
अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. आलं का लक्षात? SUVPPLY. त्यानंतर URL चा लॉग फॉर्म असतो. URL काय असते? ती लिंक असते. URL लिंक आपण काय करतो? ती कॉपी करतो, गुगलला पेस्ट करतो. तर त्याचं काय असतंय? URL चा लॉग फॉर्म असतो युजर रिसोर्स लोकेटर. ठीक आहे, किंवा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असते. युनिफॉर्म रिसोर्स फॉर लोकेटर. आलं का लक्षात भाऊ? अय तायडे, लक्षात आलं का? URL चा लॉग फॉर्म युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यानंतर आपण आता 61 पासून 70 पर्यंत बघणार आहेत. लक्ष द्या आता. चला 61 नंबर आता लक्ष द्या. 61 नंबर टाकला काय? RIC चा लॉग फॉर्म असतोय रिजन I फॉर इम्प्लिमेंटेशन आणि C फॉर असतो कमिटी. आलं का लक्षात? काय C फॉर काय? कमिटी. त्यानंतर RPF म्हणजे काय? रिक्वेस्ट फॉर प्रपोजल. रिक्वेस्ट फॉर प्रपोजल. त्यानंतर एसडीपी म्हणजे काय असतंय? सर्व्हिस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म. एसडीपी म्हणजे काय असतंय? सर्व्हिस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म. आता काय होणार तुम्हाला माहिती आहे? IDC होणार आहे, मोकार कुठं होणार आहे, मोकार पळापळी होणार आहे. ईपीएम लोक लक्षात घ्या. आता पहा एससी म्हणजे काय असतं? एससी म्हणजे असतंय सर्व्हिस सेंटर. ई फॉर काय असतं? इंजिनियर. सर्व्हिस सेंटर इंजिनियर. आला का तुझ्या लक्षात? फुल फॉर्म एससी चा लॉंग फॉर्म सर्व्हिस सेंटर इंजिनियर. त्यानंतर एसआयएम चा लॉंग फॉर्म काय असतो? आपण काय करतो? मोबाईल सीमा करतो. कधी आपण याचा विचार केला का? एसआयएम चा लॉंग फॉर्म काय असतो? एसआयएम चा लॉंग फॉर्म माहित नाही तुला अजून? आता द्या ना घेतो. आता तू विसरणार नाही. येस म्हणजे काय असतंय? सबस्क्रायबर असतंय. सबस्क्रायबर. सबस्क्रायबर बर का? सबस्क्रायबर म्हणजे काय? ग्राहक असतो. आय फॉर काय असतं? आयडेंटिटी, ओळख, आयडेंटिटी. आणि एम फॉर असतो मॉड्यूल. आता विसरशील का? अय छकुले, आता विसरशील का तू? विसरायचं नाही. सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. छकुले काय करते? 2-2, 3-3 सिम कार्ड वापरते. सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल असतंय SIM. त्यानंतर SIC. आता SIC चा लॉंग फॉर्म काय असतोय बघ? SIC चा लॉंग फॉर्म असतो स्मार्ट इंटरफेस कार्ड. SMART, स्मार्ट इंटरफेस कार्ड. स्मार्ट इंटरफेस कार्ड काय असतंय? स्मार्ट इंटरफेस कार्ड. कशाचा लॉंग फॉर्म? SIC चा लॉंग फॉर्म. त्यानंतर SIM चा बघितलं होतं आपण, सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. त्यानंतर SLA. आता SLA चा लॉंग फॉर्म काय असतोय? सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. अग्रीमेंट म्हणजे काय असतंय? करार असतोय, करार. बीओपीने काय केलेलं? आपले बरेच ठिकाणी बऱ्याच कंपन्यांसोबत काय केले तर करार केले तर सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. त्यानंतर एसओपी. आता एसओपी चा लॉंग फॉर्म बघ, स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर. काय? एसओपी चा लॉंग फॉर्म स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर. स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर. बोर होत असेल, बोर होऊ नको बाबू, लिहून घे. काय कर, मग ऐकतोयस तू 2-2 वेळा आणि तुझ्या काय होतंय? एकदा वहीत लिहितोयस तर ते काय होतंय? ते परमनंट मेमरी मध्ये सेव्ह होऊन जात. ज्यावेळेस काय असतंय? एखादं सांगताय त्यानंतर आपण ऐकतोय आणि त्यानंतर आपण काय करतो? लिहितोय. एकच क्रिया काय किती वेळ होत्या? 3 वेळ होत्या. त्यामुळं आपला ब्रेन काय करताय? ती व्यवस्थित लक्षात ठेवतंय. आता ब्रेनचे किती पार्ट असते तुला माहिती आहे? सेरिब्रम आणि काय असतंय? 3 पार्ट असते. त्यानंतर एसएसएस म्हणजे काय असतंय बघ? एसएसएस चा लॉंग फॉर्म असतो बघ, सिस्टीम शेड्यूलिंग सिस्टीम स्टार. शेड्यूलिंग SCHEDUL शेड्यूलिंग स्टार.
स्टाफ सिस्टीम. आलं का लक्षात? शेड्युलिंग स्टाफ सिस्टीम. SSS चा लॉंग फॉर्म शेड्युलिंग स्टाफ सिस्टीम. त्यानंतर SRS चा लॉंग फॉर्म काय असतो बघ? सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स. आता ह्यातले लक्षात कुठले ठेवा? आता मोकार सांगितले ह्यातले काहीच लक्षात राहीना. टेन्शन घेऊ नको तू, ह्यातल्या परीक्षेला विचारत नाही. पण तरी सुद्धा तुला सांगतो लक्षात ठेवण्यासारखं आहे. SIC लक्षात ठेवायचं आहे, स्मार्ट इंटरफेस कार्ड. त्यानंतर लक्षात कुठे ठेवायचं आहे? सिमचा लक्षात ठेवायचा आहे, सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. त्यानंतर RIC चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, रिजन इम्प्लिमेंटेशन कमिटी. आलं का लक्षात? त्यानंतर स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर हा एक लक्षात ठेवायचा आहे, SOP स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर. अशा प्रकारे काय केलंय? आज आपण 70 फुल फॉर्म बघितले आजच्या व्हिडिओमध्ये. आता तुझा फुल फॉर्मचा कार्यक्रम संपलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये ते काय करतो? जनरल नॉलेज वर एक व्हिडिओ टाकतो आणि परत तुला काय करतो? पीओ गाईड मध्ये आणतो. ठीक आहे? आता लक्षात घ्या अभ्यास कसा करायचा आहे. आता सध्या मार्च एंड चालू आहे. तुमचा कार्यक्रम 21 मार्च पर्यंत आवरला की 1 एप्रिल पासून काय करायचंय तुम्ही? सेल्फ रीडिंग करायची. काही क्लास फीस काही जास्त डोकं लावायची गरज नाही. आपला व्हिडिओ बघायचा. आपला कार्यक्रम काय फुकट आहे, पुढे पैसे घालवायची गरज नाही, काही नाही. व्हिडिओ बघायचा, काय सांगितलं तेवढं लिहून घ्यायचं, लागेल तर एकदा वाचून घ्यायचं. आणि एक ग्रुप बनवलाय व्हॉट्सअपला, तुला ऍड करायचा असेल इकडे लक्ष दे. हा माझा नंबर आहे. ठीक आहे? हा माझा नंबर आहे, फोन नंबर. ह्याला काय कर, व्हॉट्सअपला मेसेज कर. त्यानंतर इथं नाही समजा रिप्लाय दिला तर हे बघ असं का असते ते इंस्टाग्राम. इथं काय कर, SHIR SCT असे कांडे असते, त्याला काय म्हणते ते मला माहित नाही. त्यानंतर इथं PAVAN आणि इथं टाक 0074 टाक येऊ आणि इथं मला मेसेज कर. जर समजा इथं रिप्लाय नाही दिला मी तर ठीक आहे, आणि तुला काय करतो त्या ग्रुप मध्ये ऍड करतो. तिथं कार्यक्रम कसा आहे, अभ्यास केला तर मी ठेवतोय तिथं, त्यात तुला 8 दिवसात रिमूव्ह मारून टाकतो. ठीक आहे? तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आणि नवीन टॉपिक नवीन सुरुवात असा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करूया. आणि प्रत्येकाने काय करायचंय, अभ्यास आपला मेंटेन ठेवायचा आहे. कसं आहे, थेंबे थेंबे तळे साचे असा कार्यक्रम राबवून तुम्ही 100% परीक्षा सहज पास होऊ शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.